माझे नाव वैशाली आहे. मी एक इंजिनियर आहे. वयाच्या 25व्या वर्षी घरच्यांनी माझे लग्न करायचे ठरवले. मी इंजिनियर होते म्हणून मला इंजिनियरच नवरा करायचा नव्हता. कारण कॉलेज हॉस्टेलमध्ये असताना मी बघितलं होतं समोरच्या हॉस्टेलमधील इंजिनियरचे मुलं कसे टेन्शनमध्ये येऊन सिगारेट पीत बसतात किंवा काहीही व्यसनं करतात. माझ्या मनाची समज होती की इंजिनियर मुलं ही चांगली नसतात. खूप मुली फिरवतात, त्यांना हॉटेल रूमपर्यंत ते घेऊन जातात. म्हणूनच मला इंजिनियर मुलगा नवरा म्हणून नको होता. माझ्या वडिलांनी मला कसा मुलगा हवा विचारल्यानंतर मी साफ हे सगळं त्यांना सांगितलं होतं. मला शहरी विचार असणारं, आपल्याला समजून घेणारं, आपल्यासोबत सुखदुःखात सहभागी होणारं कुटुंब हवं होतं. मला 2 बहिणी असल्यामुळे मी बघितलं होतं त्यांच्या घरात होणारे प्रॉब्लेम. म्हणून नवरा मुलगा एकटाच हवा हा माझा वडिलांना आग्रह होता. त्यातली त्यात मला गव्हर्मेंट जॉबवाला मुलगा भेटला तर चांगलंच. शेतीही हवी हे वडिलांचे मत होतं. म्हणून वयाच्या 25व्या वर्षी माझ्यासाठी माझे वडील मुलगा शोधायला सुरुवात करतात. आणि तेव्हाच मी shaadi.com माझी प्रोफाईल अपडेट करते. त्यातच माझ्या बहिणीच्या मावस दिराचं मला स्थळ येतं. मुलगा तसा चांगला होता, पण जेव्हा मुलगा आणि त्याचा परिवार मला बघण्यासाठी आला त्यांनी पहिलाच प्रश्न मला विचारला की शेती येते का. खरं तर मला शेती येतच नव्हती म्हणून मी नाही म्हणून स्पष्ट सांगितले. त्या मुलाला आणि मला एकट्याला बोलवण्यासाठी वरती रूममध्ये पाठवण्यात आले. त्या मुलाचं नाव राघव होतं. त्याने मला बरेच प्रश्न विचारले, पण त्याच्या प्रश्नांमध्ये माझं करिअर, माझं स्वप्न कुठेच नव्हतं. तो प्रत्येक वेळा एकच बोलत होता, मला जर कधी माझ्या जॉबवरून घरी यावं लागलं तर तू त्याला तयार राहशील का? तू माझ्यासोबत शेती करशील का? आता मी ठरले एक इंजिनियर. माझे वडील तर शेतकरीच होते. शेती किती महत्त्वाची असते हे मला चांगलं माहिती होतं. पण आपण इतकं शिक्षण शेती करण्यासाठी थोडंच घेतलं आहे आणि आपण निगेटिव्ह विचार का करत आहोत? जरी एक जॉब आपला सुटला तरी आपण दुसरीकडे जॉब शोधू शकतो ना. तुम्ही घरी परत येण्याचा विचार का करतात? मी त्या मुलाला स्पष्ट भाषेत विचारलं. कदाचित त्याला माझं बोलणं कुठेतरी खटकलं. दुसऱ्याच दिवशी त्या मुलाकडून मला नकार देण्यात आला. माझे घरचे मला खूप रागवले. शेती करायला हो म्हटली असती तर काय झालं असतं? मला ते बोलू लागले. पण मी खोटं का बोलू? मी खरं तेच त्यांना सांगितलं. यात माझी काही चूक. तेव्हा माझी आई आणि माझ्या बहिणी मला म्हणतात, अगं नवरा हा आपल्याच हातात असतो. एकदा की लग्न झालं की त्याला जसं फिरवायचं तसं फिरवता येतं. चांगलं स्थळ आणि लग्न हे महत्त्वाचं असतं. पण मला कुणाला फसवून लग्न करायचं नव्हतं, कारण मुळात मला शेती जमतच नव्हती. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप चांगली स्थळे शोधली होती. मुलाकडच्यांना कधी मुलीची बाजू आवडत नसे तर कधी मुलीच्या घरच्यांना मुलाकडील, म्हणून लवकर लग्न जमत नव्हते. तेव्हाच मला आठवलं की मी shaadi.com माझी प्रोफाईल टाकलेली आहे. म्हणून सहजच त्या दिवशी जॉबवरून घरी आल्यानंतर मी माझा मोबाईल हातात घेतला आणि त्या दिवशी माझा फोटो आणि नंबर त्यामध्ये टाकला. मला खूप फोन यायला लागले. आता मात्र मी खूप घाबरले, कारण घरच्यांचा खूप मोठा गैरसमज होता की त्यावरील स्थळे ही फसवी असतात. खूप मुलींचे नुकसान झाले आहे. म्हणून मी माझ्या दाजींचा नंबर त्यामध्ये टाकला आणि लगेचच एका बँकमधील बँक मॅनेजरचा माझ्या दाजींकडे माझ्या स्थळासाठी फोन आला. मुलगा दिसायला इतका काही चांगला नव्हता. त्याचं वयसुद्धा 31 वर्ष होतं. म्हणजे माझ्यापेक्षा तो 6 वर्षांनी मोठा होता. कदाचित त्या मुलाचं लग्न जमत नव्हतं म्हणून त्यानं घाईतच माझ्या दाजींकडे माझ्याबद्दल विचारपूस केली.
त्याच काळात मला अजून 3 स्थळे आलेली होती. म्हणून माझ्या वडिलांनी शादी.com वरील आलेला तो मुलगा आणि त्याची डिटेल्स बाजूला ठेवून बाकी 2 मुलांच्या डिटेल्स ब्राह्मणाकडे पाठवल्यात आणि या बँकमधील मुलाचे सुद्धा डिटेल्स आपण ब्राह्मणाकडे पाठवून ठेवू. कुणाच्या नशिबात काय असतं कुणास ठाऊक म्हणत 3ही मुलांच्या डिटेल ब्राह्मणाकडे पाठवण्यात आल्या. आता त्यापैकी 2 मुलांच्या कुंडली माझ्यासोबत चांगल्या गुणांनी जोडल्या गेल्या. दोघांपैकी एक मुलगा मला चॉईस करायला सांगितला. मला तर काहीच कळत नव्हतं. दोघेही दिसायला काही इतके चांगले नव्हते, पण एकाचा जॉब रेल्वेमध्ये होता. त्याला रात्रीचीही शिफ्ट असायच्या, म्हणजे कदाचित तो ड्रिंक देखील करत असेल. म्हणून मी ते स्थळ अगोदरच बाजूला ठेवलं. बँक मॅनेजरचा मी विचार केला. माझे वडील आणि नातेवाईक त्या मुलाला बघायला गेले. मुलगा चांगला पोस्टवर होता. त्यातली त्यात त्याच्या घरी शेती होती. म्हणून माझ्या वडिलांना ते स्थळ आवडलं. मुलाकडील देखील मला बघण्यासाठी आले. त्यांनी लगेचच मला पसंत करून पुढची बोलाचाल करण्याचा निर्णय घेतला. इतक्या घाईत मुलाकडचे लग्न का करत आहेत मला प्रश्न पडला. म्हणून माझं मन हो किंवा नाही यात गुंतलं होतं. त्यातच माझ्या वडिलांना मुलाकडील एका व्यक्तीचा फोन आला. तुम्ही तुमची इंजिनियर मुलगी या मुलाला का देत आहात? तुम्ही समजत आहात तितका पगार त्याला नाही. त्यातली त्यात त्यांच्या घरी खूप भांडणे होतात. सासू खूप खट्याळ आहे. तरी देखील तुम्ही तुमची मुलगी तिथे का देत आहात? माझे वडील त्या फोनमुळे हादरले गेले. त्यांना भीती वाटली. त्यांनी घाईतच बँकमध्ये त्या मुलाची चौकशी करायला सुरू केलं. तेव्हा बँकमधील काही लोकांनी सांगितलं, त्यांची घरची माणसे जरा भांडखोरच आहे. पण तो मुलगा अजिबातही तसा नाही. स्वतःच्या पायावर तो उभा आहे. त्यातली त्यात त्याला कसलंही व्यसन नाही. तो खूप मेहनती आहे. स्वतःच्या जीवावर त्यानं स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली. तुमच्या मुलीचं लग्न जर त्याच्यासोबत केलं तर तिचं खरंच कल्याण होईल. पण माझे वडील जरा टेन्शनमध्येच होते. त्यांना काय करावं ते कळेना. ते घरी आल्यानंतर मला म्हणाले, माझ्या ऐकण्यात आलं की त्यांचे घरचे लोक जरा भांडखोर आहेत. त्या मुलाचे 2-3 स्थळे असेच मोडलेली आहेत. 2016पासून ते मुली शोधत आहेत. पण घरच्या भांडणांमुळे त्या मुलाचं लग्न जमत नाही. त्याच्या भावाचे दुसरे लग्न झाले आहे. सासू पण खूप भांडखोर आहे. वडिलांनी असं सांगितल्यावर मला देखील खूप भीती वाटली आणि मी लगेचच त्यांना म्हटले की मग कशासाठी आपण ते स्थळ बघत आहोत? मला नाही करायचा तो नवरा. तेव्हा माझे वडील मला म्हणाले, मी नकार देण्यासाठीच त्या मुलाला फोन केला होता. पण त्या मुलाला एकदा तुला भेटायचं आहे. त्याच्यासोबत बोल. मी तुला जे सांगितलं ते प्रश्न त्याला विचार. तू जे म्हणाल तेच होईल. त्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी आम्ही लोक करणार नाही. खरं तर त्या मुलासोबत माझा साखरपुडा जमल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं. पण वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि म्हणाले, हळद लागल्यानंतरही लग्न मोडता येतं. इथे तर फक्त साखरपुडाच जमला आहे. तू घाबरू नकोस, मी आहे ना. म्हणत त्यांनी मला त्या मुलाला भेटवण्यास नेले. मी त्या मुलाला भेटले. त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये खूप सारे प्रश्न होते आणि आशा होती. त्याने लगेचच मला विचारलं, तुम्ही अगोदर तर लग्नासाठी होकार दिला होता. मग अचानक असं काय झालं की तुम्ही नकार देत आहात? तेव्हा मी त्या मुलाला बोलली, मला तुमच्या घराण्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी ऐकायला आल्यात. त्यामुळे आत्ताच माझं मन घाबरत आहे. तेव्हा तो मुलगा मला म्हणाला की आपण दोघे दुसऱ्या शहरात राहणार आहोत. माझ्या घरच्यांचा आपल्या दोघा पती पत्नींमध्ये काहीही एक इंटरफेअर नसेल. आपले निर्णय आपण दोघेच घेणार आहोत. यात घरचे कुठेही येणार नाही किंवा मी त्यांना येऊ देणार नाही. त्याने मला त्याचा पूर्ण इतिहास सांगितला. बोलता बोलता त्याच्या बऱ्याच वेळा डोळ्यात पाणी देखील येत होते. मला त्याच्या डोळ्यांमध्ये काय दिसलं कुणास ठाऊक.
मी बराच विचार केला. जो माणूस बाहेरून इतका भक्कम दिसत होता पण मनामधून तो इतका हळवा आहे हे मला त्याच्यासोबत बोलल्यानंतर जाणवले. मी लगेचच काही प्रश्न पटापट त्याला विचारले. त्यानेही मला प्रत्येक गोष्टीसाठी होकारच दिला. तो मला पुढे बोलला, माझी आई खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्या वडिलांची मानसिक स्थिती बरोबर नाही म्हणून माझी आई ही खूपच चिडचिड करते, पण ती मनाने वाईट नाही. त्याच्या भावाचे 2 लग्न का झाले हे देखील पॉईंट त्यानं माझ्यासमोर मांडले. आम्ही दोघं तर फक्त भेटलोच होतो, पण त्यानं सगळं काही माझ्यासमोर अगदी खरं खरं सांगितलं. खरं तर त्यानं 1-2 पॉईंट माझ्यापासून तेव्हा लपवले जे मला लग्नानंतर समजले. त्याच्यासोबत बोलून मी माझा निर्णय लगेचच बदलला. हॉटेलच्या बाहेर येऊनच मी माझ्या वडिलांना मला या बँक मॅनेजर मुलासोबतच लग्न करायचं आहे असं सांगितलं. माझ्या वडिलांनी मला विचारलं, तू सगळं काही त्याला विचारलंस का? आमच्या दोघांचं झालेलं बोलणं मी लगेचच माझ्या वडिलांना सगळं सांगितलं. तेव्हा माझ्या वडिलांनी खूप विचार केला आणि चांगलं स्थळ आहे, असे मुले सहजासहजी भेटत नाही, न कसलं व्यसन आहे आणि स्वतःच्या हिमतीवर त्यानं सगळं कमवलं आहे. त्यातली त्यात त्याच्या घरच्यांचा त्याच्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफिअर नसेल म्हणून माझ्या आईवडिलांनी माझं लग्न त्याच्यासोबतच धूमधडाक्यात लावून दिलं. तेच त्याच्या त्या सख्ख्या आणि मोठ्या भावाला अजिबात सहन झालं नाही. माझ्या मनात खूप स्वप्न होते. मी शहरात त्याच्यासोबत राहणार होते, पण लग्नाचे 5 परतमुळे मला त्यांच्या घरूनच करायचे होते. 2-3 मुळे माझे सहजच तिथे निघून गेले, पण 4थ्या मुळाला माझा नवरा कामावर निघून गेला आणि त्याच दिवशी घरात असणारी माझी जाव एकदम छोट्याशा कारणांवरून भांडण करू लागली. मला या गोष्टींची अजिबातही सवय नव्हती. जाव भांडत होती म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला माझ्यासमोरच खूप बेधडक मारलं. मी खूप घाबरले. माझा निर्णय चुकला. मी या कोणत्या लोकांमध्ये येऊन पडले, कारण मला जसे कुटुंब हवे होते हे लोक अजिबातही तसे नव्हते, अगदी गावठी विचाराचे. आता माझं कसं होईल? माझे वडील म्हणत होते ते खरं होतं का? मी का त्या मुलाकडे बघून, त्याच्या हळव्यापणाकडे बघून त्याच्यासोबत लग्न केलं? तोही याच्यासारखाच असेल का? कशी तरी माझी ती रात्र गेली. आई वडिलांनाही काहीच गोष्ट मी सांगू शकत नव्हते, कारण कित्येक लोकांनी आमच्यापर्यंत ही गोष्ट आधीच पोहोचवलेली होती. पण तरी देखील आम्ही फक्त मुलामुळे, त्याच्या स्वभावामुळे लग्न करायचा विचार केला होता. घरी झालेले मी फोनवर माझ्या नवऱ्याला सगळे सांगितले. माझा नवरा घाईतच घरी आला. माझी सासू दिसते तशी नव्हती. लोकांनी जे तिच्याबद्दल सांगितलं होतं ते सगळं काही खोटं होतं. ती मायाळू होती, मला समजून घेत होती, पण माझी सासू माझ्यासोबत इतकं प्रेमाने बोलत आहे बघून माझी जाव आतल्या आत खूपच जळत होती. कारण माझ्या जावेला मी तिच्यासारखंच वागावं असं वाटत होतं. माझी जाऊबाई माझ्या सासूबद्दल माझ्याकडे खूप वाईट सांगत असे. आपण दोघी एका साईडला राहू आणि सासूला आपण एकटं पाडू असं मला म्हणत होती. पण मी ठरले एक इंजिनियर, सगळं काही विचार करूनच करते. मी असं कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. जितका मी माझ्या सासूला ओळखत होते तितकं ती खूपच चांगली बाई होती. मग ही जाव अशी का मला बोलते? या गोष्टी मी माझ्या नवऱ्याला सांगितल्या. त्याने लगेचच त्याच्या भावाला सांगितल्या, कारण माझा नवरा त्याच्या भावावर फार विश्वास ठेवत होता, अगदी डोळे झाकून. छोट्यातली छोटी गोष्ट तो त्याला सांगत होता. पण माझ्या नवऱ्याचा भाऊ हा अगदी स्त्रीबुद्धीचा होता, ज्याला आपण बाईला म्हणतो. त्याची बायको जे सांगेल
तेच त्याच्यासाठी खरं होतं. आपण त्याच्यासमोर काहीही बाजू मांडली की आपण खोटं, पण त्याची बायको जे बोलेल ते खरं, असंच त्याचा स्वभाव होता. लग्नाच्या 5व्या मुळालाच मी आणि माझ्या नवऱ्यानं आमचा संसार उचलून आमच्या शहरातील फ्लॅटमध्ये टाकला आणि तिथून पुढे आमचा संसार हा सुरू झाला. पण माझा नवरा जे मला म्हटला होता की आपल्या दोघांमध्ये कोणाचाही इंटरफिअर नसेल, ते अगदी खोटं होतं. आमच्या नवरा बायकोंमध्ये सतत त्या नवरा बायकोचा इंटरफेअर लग्नानंतर होत असे. नेहमीच ते घरी कोणत्या गोष्टींवरून भांडणे करत असे आणि त्या टेन्शनमध्ये माझ्या नवऱ्याला त्यांचे ते भांडणं सोडवायला तिकडे गावी जावं लागत. असे नेहमीच होत होते. ते नवरा बायको मला काहीही बोलत असे. तुझ्या बायकोला स्वयंपाक येत नाही, तुझी बायको तुझ्या जीवावर आयतं बसून खाते, घरात तिला काय काम आहे, काही दिवस शेती करायला तिला घरी पाठव. खूप ऐकवणूक ते माझ्या नवऱ्याला करत. मी ही नोकरी करते, पण भावाची नोकरी ती नोकरी, पण भावाच्या बायकोची नोकरी करणं हे मात्र त्याला पटत नव्हतं. म्हणून तो हात धुवून माझ्या मागेच लागला होता. माझ्या काही गोष्टी माझ्या नवऱ्याला सांगून आमच्या दोघांमध्ये तो भांडणे लावत असे. आम्हाला तर लग्न जमवतानाच सासू खूप कडक आहे हे सांगण्यात आलं होतं, पण लग्न झाल्यावर समजलं की सासू तर इथे कुठेच नव्हती. इथं तर भाऊ आणि त्याची बायकोच आमच्या मागे हात धुवून लागले होते, कारण त्या दोघांनाही वाटत होतं की या बँक मॅनेजरचं लग्न होऊच नये. त्यानं सगळा पैसा मात्र घरीच पुरवावा, त्याची शेती देखील आपलीच होईल, म्हणून भाऊच भावाचे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होता. पण कुणास ठाऊक, मला मुलगा आवडला होता. तो जरी दिसायला चांगला नव्हता तरी मला त्याचं मन तेव्हा खूप आवडलं होतं. त्यानं मला खूप रिस्पेक्ट देऊन माझ्यासोबत गप्पा मारल्या होत्या. घरातलं आपलं सगळं काही खरं खरं त्यानं सांगितलं होतं. ते मला खूप आवडलं होतं आणि म्हणूनच मी कुठेतरी त्याच्या प्रेमात पडले होते. त्याला त्याच्या त्या परिवारासह स्वीकारलं होतं. पण लग्न झाल्यावर मला समजलं की खरंच त्याचा तो परिवार खूपच स्वार्थी होता. माझ्या नवऱ्याचं चांगलं झालेलं त्यांना बघवलं जात नव्हतं आणि म्हणूनच ते आमच्या मध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे लावून देत होते. मी ठरवलं होतं काहीही झालं तरी आपल्या नवऱ्याची साथ द्यायची, म्हणून मी बऱ्यापैकी त्यांच्या गोष्टी मनावर घेत नव्हते. माझ्या घरच्यांना देखील मी माझ्या सासरच्या लोकांचा स्वभाव अजून सांगितला नव्हता, कारण मला माझ्या वडिलांना टेन्शन द्यायचं नव्हतं. लग्न होऊन आता 1 वर्ष झालं होतं. त्यातच मला दिवस गेले आणि त्यातच 2 महिन्यात करोना देखील आला, म्हणून मला आणि माझ्या नवऱ्याला खूप जास्त वेळ मिळाला. आम्ही गावाकडे न जाता आमच्याच फ्लॅटमध्ये शहरात थांबलो. लग्न झाल्यापासून आम्हाला जास्त वेळ मिळत नव्हता. हे देखील त्याच्या भावाला आणि बायकोला खूप जास्त झालं. माझ्या नवऱ्याला त्यांनी खूप जास्त तेव्हाही बोलणे केले. खरं तर माझा नवरा बँकेत होता आणि कोरोनामध्ये बँक ह्या सुरूच होत्या. त्यातली त्यात मला दिवस गेल्यामुळे माझ्या नवऱ्यानं घरातच राहायचं ठरवलं होतं. म्हणूनच आम्ही गावाला सासरी गेलो नव्हतो, कारण त्याला माझी इथे जास्त काळजी घेता येत होती. पण त्याही गोष्टीचा त्या लोकांनी खूप जास्त बाऊ केला. घरात काहीही झालं की ते तुझ्या बायकोमुळेच झालं, असेच तो भाया बोलत असे. मी या गोष्टींना खूप कंटाळले होते. त्यातच मी एका छान गोड बाळाला जन्म दिला आणि आमचं बाळ आमच्या जीवनात आल्यानंतर आम्ही खरंच खूप आनंदी झालो. आयुष्य छान जगायला लागलो. हे सुद्धा त्या लोकांना सहन झालं नाही. माझ्या नवऱ्याच्या प्रगतीवर ते खूप जळत होते, पण माझ्या नवऱ्याचे डोळे अजिबातही उघडत नव्हते. त्याला त्याचा भाऊ खूप चांगला आहे असंच वाटत होतं. तो भाऊ आणि बायको माझ्या सासूबाईंशी गेल्या 2 वर्षांपासून चक्क बोलत नव्हते. का तर ती आमच्याकडे राहत नव्हती म्हणून. ते दोघंही नवरा बायको तुम्ही लहान मुलाकडे जाऊन राहा असंच त्यांना सांगत होते. पण मित्रांनो, तुम्हीच विचार करा, खेड्यातील 60 वर्षांच्या वरील लोकांना शहरात तेही बंद खोलीत करमतं का? त्यांना मोकळ्या हवेची किती सवय असते. माझ्या सासूबाई माझ्याकडे 2-3 महिन्यांतून 1-2दा येऊन जायच्या. त्यांना इकडे शहरात अजिबातही करमत नव्हतं. पण माझा भाया आणि त्याची बायको या गोष्टींची खूप
ऐकवणूक करत असते. आम्ही एकटंच फक्त सासूला सांभाळत आहोत, तुमची काहीच जबाबदारी नाही का? त्या नेहमीच आम्हाला बोलत. आम्ही तर आमच्या सासू सासऱ्यांना शहरात घेऊन यायला तयार होतो, पण त्यांनाच इकडे यायचं नव्हतं. आता माझं बाळ 2 वर्षांचं झालं होतं, ज्याला लहानाचं मोठं मीच करत होते. आमच्याकडे सगळे द्राक्ष बाग होते आणि त्यासाठी मजूर येत असे, म्हणून सासू देखील माझे बाळ लहान असताना कधीच माझ्याकडे आली नव्हती. माझ्या मनात सासरच्या लोकांबद्दल अजिबातही आता आस्था राहिली नव्हती, कारण त्या लोकांनी मला कधीच समजून घ्यायचा साधा प्रयत्नही केलाच नव्हता. सासूसुद्धा त्याच्या धाकाने इकडे येत नसे, कारण तिला भीती होती की ती जर माझ्याकडे राहिली तर तिच्या गावाचा हक्क जाईल. म्हणून सगळ्यांकडूनच अपेक्षा करणे मी आता सोडलेच होते. मी माझ्या नवऱ्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगत होते. हे लोक तुमचा किती फायदा घेत आहे तेही त्याला वारंवार सांगत होते, पण माझ्या नवऱ्यानं कधीच माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलंच नाही, कारण त्याच्या त्या भावावर खूप जास्त जीव होता. त्याला तर हे देखील माहिती नव्हतं की त्याचा सक्का भाऊ त्याच्यावर किती जळतो. माझा नवरा त्याच्या भावाचा इतका आदर करायचा, म्हणून माझ्या नवऱ्यासाठी मी देखील त्यांच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असे. पण मी कितीही चांगलं वागले तरी देखील माझ्या काही ना काही चुका ते लोक काढतच असे. म्हणून आता मी तर प्रयत्न करणंही सोडूनच दिलं होतं. आता मात्र माझ्या नवऱ्याची पोस्टिंग दुसऱ्या शहरात झाली, त्याला पगारवाढही झाली. त्याचा भाऊ घरी शेतीसाठी नेहमीच पैसे माझ्या नवऱ्याकडे मागत असे. मला खूप लेट समजलं की माझा नवरा शेतीला नेहमीच पैसे देत राहतो, तेही लाखो. आजपर्यंत माझ्या नवऱ्याने 30 ते 40 लाख रुपये त्या घरच्या शेतीसाठी मोजले होते, ज्यात एकही रुपये माझ्या नवऱ्याला मिळाला नाही, जी माझ्या नवऱ्याच्या आजही नावावर नव्हती. आणि तरीही माझ्या नवऱ्याचा त्याच्या भावावर खूप विश्वास होता. देव करो की तो विश्वास कधीच मोडू नये असंच मला वाटायचं, कारण त्याच्या भावाचं सत्य चेहरा त्याच्यासमोर आल्यावर सगळ्यात जास्त मन माझ्या नवऱ्याचं दुखणार होतं. देवाच्या कृपाने आमचं सगळं चांगलं सुरू होतं आणि त्यातच घरी परत भांडण झालं. भांडण इतक्या टोकापर्यंत गेलं की माझ्या सासूला घराच्या बाहेर काढून देण्यात आलं. तिचं स्वतःचं घर, तिचा संसार, तरी देखील त्या भावाने बायकोचं ऐकून आईला घरातून बाहेर हकलले आणि माझ्या नवऱ्याला फोन करून खूप काही तो बोलला. तुझ्या बायकोला म्हणावं एखाद्या वर्षी तरी आईला आणि वडिलांना सांभाळून बघ, मग कळेल. मला आणि माझ्या माहेरच्या माणसांना माझ्या नवऱ्यासमोर त्यानं खूप शिव्या दिल्या. अशाच 2 ते 3 वेळा अगोदरही मला शिव्या देऊन त्याच्या झाल्या होत्या. म्हणून माझ्या नवऱ्याने यावेळी ऐकून घेतलं नाही. माझी बाजू घेत तो त्याच्या भावाशी त्या दिवशी भांडला. ही गोष्ट त्या भावाला सहन झाली नाही. त्याचा भाऊ फक्त त्याचाच आहे हा त्याचा खूप मोठा गैरसमज होता. माझा नवरा मला खूप जीव लावत असे. माझ्यावर तो खूप प्रेम करत होता. आमच्या मुलातही त्याचा खूप जास्त जीव होता. माझ्या नवऱ्याचं जसं लग्न झालं तसे त्याच्या जबाबदाऱ्या आमच्यामुळे जास्त वाढल्या. तो आमच्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होता. हीच गोष्ट त्या भावाला आणि त्याच्या बायकोला खटकली. याने आणि याच्या बायकोने फक्त आमच्यासमोर झुकावं ही त्याची आशा होती. माझ्या वडिलांनी मला अभिमानाने ताटमानाने जगायला शिकवलं होतं. चुकी नसताना कधीच हार मानायला लावली नव्हती. स्वतःची बाजू अगदी स्पष्टपणे मांडणे, खऱ्याच्याच बाजूने बोलणे हे मी त्यांच्याकडूनच शिकले होते आणि मी तसं वागतही होते. पण सासरी मात्र मला नेहमी झुकवण्याचा प्रयत्न केला जात होता. नेहमीच माझ्यावर चुकीचे आरोप घेतले जात होते, जे मी कधी करतच नव्हते. आणि म्हणून सासरच्या लोकांना मी खूप जास्त कंटाळले होते. लग्नाचा माझा निर्णय चुकला हे मनाशीच मी म्हणत होते, पण आता काहीही उपयोग नव्हता, कारण मला माझ्या नवऱ्यापासून एक मूल झाले होतं आणि माझ्या नवऱ्यापासून आता मी दूरही जाऊ शकत नव्हते. माझ्या नवऱ्याचा भाऊ त्याचे 2 लग्न झाले होते, म्हणून त्याला वाटायचं की माझ्या भावाचा देखील घटस्फोट होऊन दुसरे लग्न व्हावं. त्याने तर ही गोष्ट
माझ्या सासूजवळ बोलून देखील दाखवली होती. म्हणजे किती घाण विचारांचा तो माणूस होता. भावाचाच संसार, भावाची प्रगती त्याला अजिबातही सहन होत नव्हती आणि हेच सत्य माझ्या नवऱ्याच्या समोर आत्ता आलं होतं. म्हणून त्यानं बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दैवाने माझ्या नवऱ्याच्या नावावर शेतीचा एकही भाग नव्हता. म्हणून त्यानं शेती माझ्या नावावर कर असं आपल्या भावाला प्रेमातच म्हटलं. पण त्याच्यात भावाने या गोष्टीसाठी साफ नकार दिला आणि माझ्या नवऱ्याचे डोळे तेव्हा उघडले. त्याला त्या गोष्टीचा फार त्रास झाला. आजही आमच्या घरात ह्याच गोष्टींवर बोलाचाल होत असते. माझा नवरा त्याची शेती त्याच्या नावावर करण्यासाठी आजही धडपडत असतो. पण त्याचा भाऊ खूप लालची निघाला. देव जाणे आता पुढे काय होईल. मी तर आजही माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांभाळायला अगदी मनापासून तयार आहे. पण त्यांनाच माझ्याकडे इकडे शहरात करमत नाही. म्हणून माझाही या गोष्टीला नाईलाज आहे. मला तर या भांडणांपासून खूप दूर जावेसे वाटते. पण माझ्या नवऱ्याला या लोकांचा खूप त्रास होतो. म्हणून मी त्याला सोडून दूर जाऊ शकत नाही. म्हणून मी परत एकदा त्याच्यासोबत त्याला साथ द्यायचा निर्णय घेतलेला आहे. शून्यातून विश्व निर्माण करू असं त्याला म्हणत आम्ही दोघांनीही परत आमच्या संसाराला नव्यानं सुरू केलेलं आहे. त्याचे डोळे आत्ता उघडले. पण भावाने केलेला विश्वासघात आजही माझा नवरा विसरू शकला नाही. त्याला खूप गोष्टींचा त्रास होतो. आजही आमच्यामध्ये कधी कधी घरच्यांचा तो विषय निघतो. मला तर समजतच नाही की मी माझ्या नवऱ्याची साथ द्यायचा जो निर्णय घेतला तो बरोबर आहे की चुकीचा. माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण उद्या जाऊन त्याच्या घरच्यांनी परत त्याचे काही कान भरले तर, त्याने परत लोकांचं ऐकलं तर, असे विचार मला सतावत असतात. माहिती नाही पुढे काय होईल. पण माझ्यासोबत घडलेली ही अगदी सत्य घटना आहे. ही स्टोरी आपल्या चॅनलवरील एका सबस्क्रायबरची आहे, ज्यांनी मला ही स्टोरी पाठवली, जी मी तुमच्यासमोर आज सादर केली. वैशालीचा निर्णय योग्य आहे की अयोग्य, तुम्ही नक्कीच तिला सजेशन देऊ शकतात. भाऊ असा असेल तर एकत्र राहणं योग्य की अयोग्य. फॅमिली आपल्याबद्दल विचार करत नसेल तर आपण त्या फॅमिलीसाठी स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करणे योग्य आहे की अयोग्य. लग्न झालेली नवीन स्त्री जेव्हा एखाद्या घरात जाते, तिच्यासोबत हे लोक इतकं अपमानास्पद वागतात. तिच्यावर ते काहीही चुकीचे आरोप घेतात. तिला आपल्या नवऱ्यापासून दूर करण्याचा ते प्रयत्न करतात. हे कितपत योग्य आहे? वैशालीने आपल्या माहेरच्या लोकांना हे सगळं सांगितलं पाहिजे की नाही? अजूनही तिनं काय केलं पाहिजे? तिने आपला संसार टिकवला पाहिजे? सासरच्या लोकांना कंटाळून आपल्या माहेरी निघून जायला हवं? आपला नवरा, मुलगा आणि स्वतःचा विचार करून आपला संसार सुखात करायला हवा. तिने तर तिचा संसार असाच सुरू ठेवण्याचा, आपल्या पतीला साथ देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. तुम्हाला हा निर्णय पटला का? जर असे भाऊ वागत असेल तर आपल्याला दुश्मनाची गरजच काय? जळण्यापेक्षा जर आपली ही प्रगती करण्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित दोघा भावांमधील प्रेम हे कधीच कमी झालं नसतं. माणूस नोकरीला आहे म्हणजे तो फार मजेत असतो असं अजिबात नसतं. त्यालाही फार कष्ट करावे लागतात. सकाळी गेल्यावर संध्याकाळीच त्याला घरी यावं लागतं. खरं तर म्हणूनच आपण शेती करतोय आणि तो नोकरी असा विचार सोडून तुम्हीही खुश राहा आणि त्या भावाला म्हणजेच नोकरी करणाऱ्यालाही खुश ठेवा. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, लग्न करून आलेली एखादी नवीन स्त्री, तिला आपल्या घरात आल्यावर समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्याकडून जर तुम्हाला आदर हवा असेल तर तिचा तुम्ही रिस्पेक्ट करा. ती नवीन आहे, तिला काही गोष्टी तुम्ही समजावून सांगा. नेहमीच तिच्यातल्या चुका तोंडावर आणण्याचा प्रयत्न करू नका.
नवरा बायको भांडणं लावण्यापेक्षा त्या दोघांना एकमेकांसाठी टाईम काढायला सांगा. तेव्हाच तुमचं कुटुंब हे टिकेल. चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर आज नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.